पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीयांना 1 वर्ष सोने खरेदी करू नये असं आवाहन केलेलं होतं। त्या आवाहनानंतर सर्वच सराफ व्यापारी असतील, कारागीर असतील यांच्याकडून संमिश्र प्रतिक्रिया ज्या आहेत त्या समोर येताना आपल्याला पाहायला मिळालेल्या आहेत। आपण आता आहोत सोलापुरातील सराफ बाजारामध्ये। खरं तर सोलापुरातील सराफाचा मोठा बाजार जो आहे तो या ठिकाणी आहे आणि या बाजारातल्या व्यापाऱ्यांचं नक्की मत काय आहे, त्यांच्या काय भावना आहेत या पंतप्रधानांच्या आवाहनानंतर ते जाणून घेऊयात। काय सांगाल, खरं तर सराफ व्यापारी अडचणीत येणार आहेत का? तर पंतप्रधानांनी आवाहन केलेलं आहे की 1 वर्षभर सोने खरेदी करू नका आणि त्यात पुन्हा आज दरवाढ सुद्धा मोठ्या प्रमाणात झालेली आहे। काय सांगाल, तुमच्या काय भावना आहेत व्यापारी म्हणून? वस्तुस्थिती अशी आहे की पंतप्रधानांनी असं आवाहन करणं मुळात चुकीचं आहे। कारण या व्यवसायावर भारतातली किमान 1 ते 1.5 कोटी जनता जी भारतीय आहे, जी देशावर प्रेम करते, अशी जनता या व्यवसायावर अवलंबून आहेत। त्यांचे शोरूम आहेत, त्यांचे बँकांचे कर्ज आहेत, त्यांच्याकडे असलेले नोकर, त्यांच्याकडे असलेले कारागीर यांचा जर व्यापारच नाही झाला तर त्यांनी खायचं काय? त्यांचे कर्जाचे हप्ते कोण भरणार? त्यांच्या नोकरांच्या मुलांचं शिक्षण, त्यांचा घर खर्च कसा चालेल? या सगळ्याची चिंता आज सराफ बाजारात सुवर्णकारांना, सराफांना भेडसावत आहे। त्यामुळं सर्वच जण हवाल दिलेत। त्याबरोबरच सरकारनं आज सोन्यावर ड्युटी वाढवलेली आहे। ड्युटी आजपर्यंत कधी 1% होती, कधी 2% होती, कधी 3% होती, कधी 5 होती, आता 10 झाली आहे। एकूण सगळे मिळून 15% झाले आहे। परंतु सोनं हा असा घटक आहे की ज्याच्यावर सर्व जग विश्वास ठेवतं आणि भारतातल्या नागरिकांचा किंवा भारतातल्या महिलांचा सोन्यावर विशेष प्रेम असून आपली गरीबातली गरीब बाई 1 गुंजभर तर सोनं अंगावर असावं अशी इच्छा मनोमन बाळगत असते। आणि खेड्यापाड्यातून कष्टकरी म्हणजे अगदी रोजगार हमीवर जाणाऱ्या महिलासुद्धा थोडं सोनं आपल्या गाठीला बांधून जेव्हा त्यांनी अडीअडचण असते, अतिशय म्हणजे निकडीचा प्रश्न, दवाखाना येतो, त्यावेळेस हे सोनं मोडून ते त्याचे पैसे करून दवाखान्याची बिलं भागवली जातात। हा आमचा नेहमीचा अनुभव आहे। जर तुम्ही आज सोनं नाही खरेदी केलं आणि 1 वर्षाने खरेदी करा म्हणलं आहे, समजा आज मुलीचं लग्न आहे, आज 1.5 लाख रुपयेपासून सोनं आज 1,65,000 झालं एका दिवसात। 1 वर्षाने जर ते 2.5 लाख झालं तर ते ज्याच्या मुलीचं लग्न आहे त्यांनी काय करायचं? आणि ज्यांनी सोनं गाठीला बांधून ठेवलं त्यांनी जर विक्री केली तर आडीनडीला कामाला येतं, त्यांचं कसं व्हायचं? कारण रुपयाचं मूल्य तर रोज पडत आहे। 65वरनं रुपया 94 झाला, 95 झाला, 2 दिवसात ₹1.5 पडला। असं असताना सोनं हा निश्चितच खात्रीची गुंतवणूक आहे असं आमचं मत आहे। आणि मोदी साहेबांनी आमच्या व्यवसायाला प्रोत्साहन देऊन भारतीय नागरिकांची गरज बघून त्यांनी थोडं सोनं कमी खरेदी करावं हे म्हणलं असतं तर चाललं असतं। परंतु सोन्याची निर्यात वाढवण्यासाठी जर काही प्रयत्न केले असते तर ते अधिक योग्य ठरलं असतं। कारण ग्रामीण भागात जर आज रोजगार निर्मिती केली तर निश्चितच सोलापूरसारख्या ठिकाणी सोन्याचे मोठमोठे कारखाने येतील आणि त्यांची निर्यातीमधून सोलापूर देखील सक्षम आणि सुदृढ होईल। पंतप्रधानांचं सांगण्याचा मागचा उद्देश असा आहे की भारतातली जी गुंतवणूक आहे किंवा भारतातला जो पैसा आहे तो परदेशात जातो आहे या माध्यमातून। कारण सोनं मोठ्या प्रमाणात आयात केलं जातं आणि ह्या आयात सोन्याला भाव द्यावा लागतो आणि परकीय चलन होऊन जातं, असं त्यांचं मत आहे। पंतप्रधान सत्तेवर यायच्या आधी एका सभेत बोललेले, त्याचं स्वतःच्या पंतप्रधानांचं भाषण आज झालेलं आहे क्लिप, की पंतप्रधान म्हणत आहे की सोना खरेदी करने के बाद इंटरनेशनल बाजार में ये होता है क्या, वो होता है क्या, ये गले पड़ता है क्या। जे पंतप्रधान 10 वर्षाखाली एक बोलत होते ते आज एक बोलत आहेत, हे अतिशय दुर्दैवाची बाब आहे। परंतु सरकारने कितीही केलं तरी भारतीयांचं सोन्यावरचं प्रेम कधी कमी होणार नाही। कारण त्यांना माहीत आहे की जागा विकायला जे कष्ट करावं लागतं ते सोनं विकायला करावं लागत नाही। 10 मिनटात आम्ही त्यांना जे पैसे असेल ते देतो आणि उलट खरेदी विक्रीमधून सरकारला 3% मिळतात। जेव्हा कस्टमर सोनं खरेदी करतं तेव्हा 3% GST आहे आणि जेव्हा विक्री करतो तेव्हा पण सरकारचा फायदा होत आहे, व्यापाऱ्याचा नाही। 3% थेट फायदा सरकारचा होत आहे, त्यामुळे सरकारला ह्यात जास्त फायदा होता। परंतु आता जे काय असेल ते असेल, परंतु आम्ही आमचा व्यवसाय सचोटीने करू यात काही शंका नाही। आणखी काही व्यापारी आहेत, काय नक्की समस्या आता तुम्हाला भेडसावते का? कारण पंतप्रधानांनी जे आवाहन केलं त्यानंतर सोने खरेदीमध्ये काही प्रमाण कमी झालेलं आहे का, किंवा तुम्हाला काय त्याचा फटका बसला आहे का, किंवा काय सांगा? आता पहिली महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण GST भरतो की विक्री झाल्यानंतर GST भरत असतो। समजा आता विक्री झाली नाही तर आम्ही GST देणार कुठून?
आणि सरकारला अपेक्षा असते की तुमचं GST म्हणा, इन्कम टॅक्स म्हणा, दरवर्षी त्याच्यामध्ये निदान 5% 10% तर वाढ झालीच पाहिजे. आणि ज्या दिवशी आम्ही एका दिवस विक्री कमी झाली म्हणून आम्ही कमी दाखवलं तर आम्हाला इन्कम टॅक्समधनं GST ऑफिसमधनं नोटीस येते. मग त्याला आम्ही काय करायचं? तुम्ही सोनं खरेदी करू नका म्हणून गिऱ्हाईकाला सांगताय. गिऱ्हाईकांची तुम्ही मानसिक वृत्ती बदलताय. बदलल्यानंतर निश्चितपणे समजा तुम्हाला समजा 7 देऊन जर गिऱ्हाईक आमच्याकडे कमी झाला तर ह्याचा जबाबदार कोण राहणार आहे? GST आम्ही एका दिवस समजा विक्री कमी दाखवली किंवा आमच्याकडे गिऱ्हाईक झालं नाही तर आम्हाला 100% नोटीस देत असते की तुम्ही उत्पन्न वाढवत जावा पण कमी दाखवत जाऊ नका. आणि GSTचा व्हॉल्यूम आपला एवढा मोठा आहे, सोन्यामध्ये जेवढे GST मिळते तेवढा कुठल्याही ह्याच्यामध्ये होत नाही. पण त्याच्यामध्ये आम्हाला किती प्रॉफिट मिळतो हे फक्त ज्वेलर्सवाल्याला माहिती आहे. नाहीतर असं होतं की हॉटेलचा धंदा घातला, 100 रुपये कमवले, 30 रुपये खर्च आला, 20 रुपये कामगाराला गेले, 50% प्रॉफिट झाला. पण आमच्या धंद्यात जेव्हा 1.5 लाखाचा धंदा होतो त्या 1.5 लाखामध्ये मिळतात आम्हाला किती 3-5 हजार रुपये एवढंच आमचं प्रॉफिट आहे. पण दिसताना वॉल्यूम कसं होतं एवढा मोठा दिसतो की ह्यांच्यातलं ह्यांना 50,000 मिळाले असतील. पण त्याची परिस्थिती काय आहे ते फक्त सोनार आणि सराफालाच कळत असते. हां, पंतप्रधानांच्या आवाहनानंतर गिराईक कमी झाले का? कारण बाजारात तर शुकशुकाट दिसतोय मोठा. 100% हे आता सुरुवात आहे. इथून 1 वर्षभर सांगितलं म्हणजे आमची काय हालत होईल याचा तुम्ही सरकारने विचार करायला पाहिजे. की जेव्हा तुम्ही या दिवशी बोलात त्या दुसऱ्या दिवशी तुम्ही इम्पोर्ट ड्युटी रात्रीपासून लगेच चालू केली. इम्पोर्ट ड्युटी रात्री लगेच वाढवली, त्याच्यामुळे निश्चितपणे सोन्याचं वाढ झालं. ज्याचे लग्न आहेत त्याने अगोदर खरेदी केली असेल तर ठीक आहे. आणि ज्याचं लग्न आता 1 महिन्या 15 दिवसांनी आहेत त्या गरीब माणसाला किती त्याचा फरक पडेल? त्यांचं बजेटचं पहिला 1 लाख होतं त्याचं निश्चितपणे तो खर्च 1.5 लाखावर जाईल. कारण का मणी मंगळसूत्र घेतल्याशिवाय तर कुठले लग्न होतच नाहीत. तुम्ही नाहीतर असं म्हणा की नोटा बांधून लग्न करा, हे तर सध्या शक्य नाही आहे. लग्न हे मंगळसूत्र आणि वाटीनेच होणार आहे. त्यामुळं कमीत कमी गरीबातलं गरीब ज्याचं उत्पन्न महिन्याला 10,000 असेल निदान सिंगल 1 वाटी आणि 2 मणी घेऊन त्यांनी लग्न करणार आणि त्याच्याशिवाय ते होऊ शकणार नाही. आणि जे पहिला वटी मंगळसूत्र समजा 3,000ला येत होतं आज निश्चितपणे ते 4,000 रुपये त्याला लागतील. त्याच्यामुळं गरीबातलं जे बजेट आहे ते निश्चितपणे कोलमणार. हे आहेत सराफ व्यापारी. काही कारागीरसुद्धा आपल्यासोबत आहेत जे कारागिरीचं काम करतात. काय तुम्हाला अडचण येऊ शकते जर का हा व्यवसाय ठप्प झाला? कारण पंतप्रधानांनीच असं आवाहन केलेलं आहे की वर्षभर सोने खरेदी करू नका म्हणून. तुमची काय अडचण होऊ शकते? देशाच्या पंतप्रधानांनी जे आव्हान केले नागरिकांनी सोनं खरेदी करू नये म्हणून, त्या दुसऱ्या दिवसापासूनच आमच्यावर परिणाम चालू झालेला आहे. की ग्राहक कुठलीही वस्तू घेऊन करायला वगैरे आमच्याकडे येत होते की की नवीन वस्तू दागिने करायचे किंवा मणी मंगळसूत्र करायचे, असे कोणीही येत नाही. काय म्हणल्यानंतर आता वर्षभर आम्ही स्टॉप केलेलं आहे. देशाच्या पंतप्रधानांनी आम्हाला सांगितलेलं आहे. मग असं जरा म्हणलं तर आम्ही कारागीर लोकांची उपासमार काय सहन करायचे? आता हे आम्हाला रोजचं काम मिळालं तर आमचं घर चालणार आहे. मग जरा अशा या आव्हानामुळं जर झालं तर मग उद्या आमच्या बायका लेकरांचं परिस्थिती काय? व बँकेचे आम्ही कर्ज घेतलेले आहेत पोरांच्या शिक्षणासाठी म्हणा कशासाठी तरी, मग तो कर्ज फेडायचा कसा? मग उद्या शेतकरी लोक आत्महत्या करत आहेत. त्या दृष्टीने उद्या आमच्या सोनार कारागिरावरती सुद्धा ती वेळ आणण्याची शक्यता हे मोदी साहेबांनी आणून ठेवलेली असे वाटते आम्हाला. तुम्हाला काय याचा फटका बसतोय थेट? साहेब आमचं मणी मंगळसूत्र गाठवायचं दुकान आहे. ही 2 दिवस झालं एकदम गिराक थंड झालं आहे. मोदी साहेब जी म्हणल्यात तिचा परिणाम आमच्यावर धंद्यावर पडलाय. कसं तुमचं खर्च भागणार का आणि दुसरा काय व्यवसाय करणार? काय दुसरा व्यवसाय नाही, आता दुसरा हमालीच करावं लागेल आम्हाला. दुसरा काय व्यवसायच नाही, आम्हाला येतच नाही. ती आम्हाला गाठवायच्याशिवाय दुसरा धंदाच येत नाही. तर कसं करायचं हिचं? आता आम्हाला शाळेचा खर्च आहे, लेकरांचे लग्न आहे, ती कसं करावं? ही मोदी साहेब विचार करावं. तुम्हाला काय याचा फटका बसलाय पंतप्रधानांच्या आव्हानानंतर? गोल्ड रेट जास्त आहे, त्यात आता हिने इम्पोर्ट ड्युटी वाढवले तर अजून गोल्डचे प्राईस वाढले. त्यात हिने भाषण काय करतात की 1 वर्षभर तुम्ही गोल्ड खरेदी करू नका म्हणून घेऊन. जर तुम्हाला वाढवायचंच होतं किंवा सेस लावायचेच होते तर इलेक्शनच्या आधी का बरं तुम्ही लावले नाही? जर तुम्हाला लावायचंच होतं, गॅस वाढवायचं होतं, जे बी तुम्ही आता निर्णय केले, बंगालचे इलेक्शन संपल्यानंतर तुम्ही हे नवीन नियम चालू केले, हे तुम्ही करायचं होतं तर इलेक्शनच्या आधी करायचं पाहिजे होतं. हां, आता ह्याच्यामुळं काय होणार? कारागीर वर्गावरती सगळ्यावरती परिणाम पडणार. हां, पर्यायी काय होणार? बिझनेस लॉस होत जाणार. व्यापारी लोक आम्हाला ऑर्डर देणार नाहीत, आम्हाला कामं राहणार नाहीत. आम्ही पर्यायी काय करणार? हाताखालचे कारागीर लोक आम्ही कमी करणार. म्हणजे त्यांचं बी काम गेलं, आमचं बी काम केलं. मग आम्ही हळूहळू छोटे व्यापारी कारागीर हळूहळू हे कर्जात येत जाणार. म्हणजे ह्यांच्या चुकीच्या निर्णयामुळं मध्यमवर्ग आणि गरीब वर्ग गरीब होत जाणार. आता जर ह्यांनी हेच जर निर्णय दिले, मोठ्या ज्वेलर्सवाल्याला सांगायचं तिने, जे कॉर्पोरेट वर्ल्डवाले आलेत ह्याच्यामध्ये उतरलेत, त्यांना सांगायचं बाबा वर्षभर तुम्ही गोल्ड तुमचं बंद करा तिथं.
जे मोठे मोठे जे ज्वेलर्स आलेत आता सोलापूरला किंवा बाहेर सगळीकडं, त्या ब्रँडला सांगायचं बाबा असं आम्ही निर्णय देत आहे, तुम्ही 1 वर्षभर तुमचं ब्रँड बंद ठेवा म्हणून घेणं. मग तुम्ही कस्टमर जर तोडत असाल तर त्याच्यामुळे मार्केट खराब होत असेल तर हे चुकीचं व्हायला लागले सगळं नियम हे. हां, मग हे करायचंच आहे तर तुम्ही इलेक्शनच्या आधी करायला पाहिजे होते हे निर्णय सगळे तुमचे. आता इलेक्शन झालं, सगळं झाल्यानंतर तुम्ही बंगाल जिंकून झाल्यानंतर तुम्ही आता हे निर्णय लोकांच्या हे जर मला लादाला लाव. हां, काय इराण वार तर आता सुरू झालेलं नाही आहे, 2 महिने झाले चालू झालेलं आहे. 2 महिन्यात का निर्णय घेतले नाही तुम्ही हे? म्हणजे तुमचं सगळं झालं, आमचं काम संपलं आहे, आता तुम्ही सांभाळत बसा देश. हां, असं झालं नाही हे. आमचं आता संपलं आहे, आम्ही रॅल्या काढून झाले, आमचं डिझेल पेट्रोल उडवून झालं. एक गाडीत माणूस रॅली काढू शकतो, तुम्ही 1000 गाड्या घेऊन रॅली करणार. आम्हाला भाषण तुम्ही काय दिलं, पेट्रोल डिझेल वाचवा म्हणून घेऊन, आणि संध्याकाळी तुमच्या 100 गाड्याचं तापात येतं डिझेल घेऊन फिरतंय. आता तुम्ही उद्या परवा दिवशी जाणार आहे, तुम्ही 5 देश फिरायला जाणार आहे. मग ते चालतं आहे का? मग आम्ही गाड्यात पेट्रोल घालायचं नाही आणि तुम्ही विमानात घालून फिरायचं आणि कारागीर वर्ग सगळं तुम्ही मारायचं. आता ह्या लाईनमध्ये कमीत कमी 1 कोटी लोक आहेत टोटल ऑल ओव्हर इंडियामध्ये. ते सगळ्यांचे उपासमारी होणार ना त्याच्यामध्ये, सगळ्याला अडचणीच येणार ना ते. असं बरोबर, हे सगळे आता कारागीर वर्गच आहे, ते सगळे आमचे सराफ वर्ग आहेत. त्यांना ऑर्डर नाही आले तर आम्हाला कसे येणार? हां, मग आम्हाला नाही आलं तर आमच्या खालच्या कारागीर आम्ही काढणार. हे चेन तुटत जाणार पूर्ण सगळी लाईननं. मग ह्याचा विचार तिने करायला पाहिजे. उगा यायचं आणि भाषण द्यायचं, निघून जायचं. काल रात्री 12 वाजता सेस वाढवले तिने. हां, म्हणजे तुमच्या मर्जीत आलं की लोक झोपेत असणार आणि तुम्ही निर्णय मला आदत राहणार लोकांवरती. हे चुकीचं चाललं आहे सगळं. हे तुमचा काय फटका बसू शकतो? तुम्ही कुठून आहेत आणि काय तुम्हाला फटका बसणार या निर्णयाचा पंतप्रधानांच्या? हिंदी में बोल लो। अभी हम बंगाली कारीगर है, अभी हमारा हाथ का नीचे एक 20-25 कारीगर है। अभी सामने से ऑर्डर ही नहीं आ रहा है और सामने से सोना खरीदने को बंद किया है। बंद करने के बाद जो है ना हमारे को सामने से ऑर्डर ही नहीं आ रहा है, कारीगर सब बैठे हुए हैं, किसी को काम नहीं है। आज 25 से 15 कारीगर में आ गया, 15 में कल 5 हो जाएगा। पूरा सोलापुर में हमारे को कम से कम 2000 से 2500 कारीगर है टोटल, उसमें से 1500 से 2000 भाग गया। काम धंधा है ही नहीं, कुछ भी नहीं है पहले से ही। अभी और ये होने के बाद जो है ना ये भी नहीं मिलेगा, थोड़ी दिन के बाद जो है ना सब लोगों को काम करने के लिए कारीगर नहीं मिलेगा। फिलहाल हमें तो नहीं मिल रहे, और कोई भी सारा पकड़ किसी कारीगर को, छोटा मोटा कारीगर को अगर सोना देंगे काम करने के लिए, जाएगा वो भाग कर, क्योंकि 2 लाख के आगे होने वाला है। 2 ग्राम सोना देने वाला 30,000 40,000 होने वाला, वो लेकर भागने वाला, कौन किसको पकड़ने वाला? और जो अच्छी दुकानदार है 2-10-15 कामगार लेकर काम कर रहा है, वो तो ख़त्म ही हो रहा है ना अभी, और ख़त्म हो भी जाएगा, थोड़ी दिन में बंद हो जाएगा। आपण पाहतोय खरं तर या सराफ व्यावसायिकांवर फक्त कुऱ्हाड नाही तर त्यांच्या हाताखाली जे काम करणारे कारागीर आहेत, जे घडवतात सोनं, त्यांच्यावर देखील मोठी बेरोजगारीची कुऱ्हाड जी आहे ते कोसळणार आहे अशी भीती हे सराफ व्यापारी आणि कारागीर जे आहेत ते व्यक्त करताना आपल्याला पाहायला मिळतात. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनानंतर त्याचा थेट फटका जो आहे तो या सर्वसामान्य कारागिरांना सुद्धा बसताना आता आपल्याला पाहायला मिळतो. कॅमेरामन विनोद उमनाबादकरसह सागर सुरवसे, TV9 मराठी, सोलापूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.